सकाळी सकाळी उठून आपलं लागलो होतो कामाला, तर नाही उडून न्यायची होती त्या कोपऱ्यात. आज होतं फवारायची बारी. सोयाबीन इतकं ऊन चाललंय ना, चलायला खरंच भीती वाटत होती. पण काय करणार आपण आता शेतकऱ्याच्या मागे. संघर्ष कसं आहे, लिहिलेलाच आहे. त्यामुळे मग म्हणलं भाऊ पुढे जातो. मग म्हणलं मी नाही उडतो. सकाळी सकाळी 8 वाजता सुरुवात केली ती पहिल्या टेकीची. आता काय माणसाच्या अभावी एकच नवजल लावलं तर मग म्हणलं जरा हळूहळू फवारून घ्यावं. कारण कसं आहे थोडासा वेळ लागतो, पण फवारणी पण चांगलीच होती. 2 नवजलला माणसं पण भेटेनात. रोजगाराचं पण लय अवघड झालंय. त्यात म्हणलं आता आजचा दिवस काय आपल्याला फवारणीचा जाणार होता. आज 2 बॅलर फवारायचे होते आपल्याला. मग म्हणलं काही विषय नाही. सोयाबीन यंदा काय जोरात आली. आता पावसानं जरा साथ दिली ना, तर बरं होईल. नाहीतर काय नाही मग चक्क धुरळाच आहे. त्यानंतर काय म्हणलं आता पहिलं वावर जवळपास आपलं होतं चालतं. आता म्हणलं एक छान असा व्हिडिओ घ्यावं. कारण नळी कशी चालते बघितलो का? सोयाबीन जवळपास मांड्याच्या वरीच आहे. मग म्हणलं आता विषय टॉपचा झाला यंदा. कसं आहे आता पहिली फवारणी चांगली झाली होती. त्यामुळं पिकाला चांगली वाढ झाली आहे. फुटवा पण चांगला आहे. आता फुल पण आहे. जरा चट्टा पण धरत होतं. त्यामुळे मग म्हणलं आता दुसरी फवारणी घ्यायला लागते. आपण कीटकनाशक, एक बुरशीनाशक, मग सोबत खत घातला होता आणि एक फुलासाठी दुसरं एक टॉनिक दिलं होतं. मग म्हणलं आजचं कॉम्बिनेशन चांगलंच झालंय. आता बघूया रिझल्ट काय येते काय नाही. कारण आता परत फवारणी होईल का नाही होईल याची पण खूप अवघड आहे. आता म्हणलं एवढ्याच फवारणीवर कसं आहे आपल्याला थांबावं लागलं. कारण वातावरण पण चांगलं होतं, आज ऊन होतं. त्यामुळे मग म्हणलं सकाळी रात्री झोपताना विचार केला व्यायामला जायचा. व्यायामला काही झालेलं नाही. मग त्यामुळे देवानं पण अशी आयडिया केली की आज जवळपास 16 किलोमीटर चालायचं झालं. आता म्हणलं लय अवघड आहे. पायाची हालत इतकी बेकार झाली काय सांगावं. त्यानंतर आलतं एक भाडं. मग काय अंघोळ बिंघोळ केली, जेवण केलं, फ्रेश झाला गडी आणि निघाला डायरेक्ट शिरूरला. आपल्याला काय इथं 2-3 किलोमीटरवरून जरा टाईल्स भरायची होती. मग म्हणलं जायला लागतंय. इतकं टेम्परेचर हाय झालतं ना काय सांगावं. जरा लागलो हायवेला. तर हायवेची हवा खाल्ली ना गडी लय चकाते हो. कसं आहे बाकी काही विषय नाही. जरा गाडीवर आलं की आपापलं भारी वाटतंय. कारण हे काम आपल्याला लय आवडतंय. आणि दिवस रात्र असलं तरी काही टेन्शन नाही वाटत. त्यामुळे मग म्हणलं जरा गडी खुशच होता. इथून गेलो शिरूर ताजबनला. इथं पेदीवार ट्रेडर्स पाशी आपल्याला बघायची होती टाईल्स. टाईल्स काय थोडीच आहे म्हणले. मग जवळपास 2 टन झाली होती. मग म्हणलं चला काही अडचण नाही. इथंच आपल्याला घरासमोर खाली करायची होती. मग काय अनलोडिंग लोकेशन बघितलं का कसं आहे. गावातल्या गावात काम असलं की असंच असतंय हो. टाईल्स जवळपास आणली होती, ते खाली केली आणि आपलं जे उरलं होतं 3-4 पोती सिमेंट आपलं होतं. त्याला नेऊन शेताकडे अनलोड करायचं होतं. मग म्हणलं काय इथलं काम जरा 2 हमाल उचलली होती शिरून. ते जरा टाकेशच होते. जरा वेळ लागला. पण काम वगैरे ओके करून दिले. तिथून गेलो शेताकडे आता हे आपलं सिमेंट उतरायला. आजचा दिवस मित्रांनो असाच गेला. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.